विद्यार्थी मित्र हो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयुक्तता याचा अभ्यास करणार आहोत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे अनेक घटकांना उपयुक्त असते, जसे की उपभोक्ता, उत्पादक, उद्योजक, आंतरराष्ट्रीय व्यापार, सरकार, प्रारूपांची निर्मिती अशा अनेक ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग करून घेतला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा किंमत निर्धारण. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वस्तू, सेवा आणि उत्पादन घटकांची किंमत निश्चिती कशी होते याचे विश्लेषण केले जाते. तसेच विविध प्रकारच्या वस्तू, सेवा आणि उत्पादन घटक यांच्या किमती वेगवेगळ्या का असतात याचे देखील विश्लेषण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. जसे की श्रमिक या उत्पादन घटकाचा मोबदला वेतन म्हणून दिला जातो आणि प्रत्येक श्रमिकाला दिला जाणारा मोबदला म्हणजेच वेतन हे एकसारखे असत नाही. त्यामध्ये भिन्नता असे दिसून येते आणि ही भिन्नता का असते याचं विश्लेषण करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आपल्याला उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे विविध वस्तूंच्या उत्पादनामध्ये संसाधनांचे वाटप कसे केले जाते आणि उत्पादित वस्तूंचे निरनिराळ्या उपभोक्त्यांमध्ये वितरण कसे केले जाते याचा देखील अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. म्हणजेच एकंदरीत वस्तू आणि सेवा उत्पादन घटक यांच्या किंमत निश्चिती आणि साधनसामग्रीचे वाटप करण्यासाठी आपल्याला सूक्ष्मलक्षी विश्लेषण उपयुक्त असलेले दिसून येते. त्यानंतर मुक्त बाजार अर्थव्यवस्था किंवा मुक्त अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण केले जाते. मुक्त अर्थव्यवस्थेलाच भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा अनियोजित अर्थव्यवस्था म्हणूनही संबोधले जाते. ही अर्थव्यवस्था स्वयंचलित असते, म्हणजे या अर्थव्यवस्थेतील उपभोक्ते आणि उत्पादक यांना आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. उपभोक्ता कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा हा निर्णय तो स्वतः घेऊ शकतो. त्याच पद्धतीने उत्पादक कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, किती प्रमाणात करावे, कोणत्या पद्धतीने करावे, कोणत्या ठिकाणी करावे याचा देखील निर्णय तो उत्पादक स्वतः घेऊ शकतो. तसेच उत्पादक व उपभोक्ते हे महत्तम लाभाच्या उद्दिष्टाने प्रेरित झालेले असतात आणि ते दोघेही स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. मग हे महत्तम लाभ कसा मिळवावा याचे देखील विश्लेषण करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. तर अशा पद्धतीने मुक्त अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्त्वाचे असलेले दिसून येते. विदेशी व्यापार आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असे या ठिकाणी म्हणतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात, निर्यात, विनिमय दर, व्यवहार तोल असे विविध घटक या ठिकाणी येत असलेले बघायला मिळतात. या आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ कसा मिळवावा याचे विश्लेषण करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. आंतरराष्ट्रीय व्यापारातून संपत्ती कशी निर्माण करावी याचे विश्लेषण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. आज प्रत्येक देशामध्ये उत्पादन घटक सारख्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणजेच काही देशांमध्ये श्रम उत्पादन घटक जास्त प्रमाणात आहे,
तर काही देशांमध्ये भांडवल व तंत्रज्ञान जास्त प्रमाणात असते दिसून येते. त्यामुळे प्रत्येक देश उपलब्ध घटकांचा पर्याप्त वापर करून वस्तू व सेवांचे जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो आणि किंमत कमी करून ती विकण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण निश्चित करून त्यातून जास्तीत जास्त लाभ किंवा फायदा कसा करून घेता येईल त्याचा प्रयत्न प्रत्येक देशाकडून केला जातो. थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारे लाभ, विनिमय दराची निश्चिती, जकातीचे परिणाम इत्यादीचं स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. विनिमय दराची निश्चिती करत असताना हा विनिमय दर संतुलित राहणं खूप आवश्यक असते. त्यामध्ये जर सतत बदल होत राहिले तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती आणि व्यापार कार्यावरती झालेला दिसून येतो. मग हा विनिमय दर निश्चित कसा करावा आणि त्यावरती संतुलन कसं राखलं जावं याचं विश्लेषण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र करते. तसेच जकातीचे परिणाम ही व्यापार कार्यावरती होत असतात. जर समजा देशाने निर्यात वस्तूंवरती जास्त जकात आकारली तर त्याचा परिणाम निर्यात वस्तू महाग होते आणि त्यामुळे विदेशातून आपल्या वस्तूला असलेली मागणी कमी होऊन देशाचा व्यवहारतोल प्रतिकूल बनतो. तसेच सरकारने आयातीवरती जकात कर आकारल्यास आयात वस्तू महाग होते आणि त्यामुळे त्याच्यात किमती वाढल्याने आयात वस्तूची मागणी कमी होते. थोडक्यात देशातील व्यवहारतोल अनुकूल करण्याच्या दृष्टिकोनातून विनिमय दर हा स्थिर असणे किंवा त्यामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. ते करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र सुचवते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे उपयुक्त असते दिसून येते. तसेच सार्वजनिक वित्त या शाखांच्या अभ्यासामध्ये विशिष्ट कराचे परिणाम, कराघात, कराभार यांचा देखील अभ्यास करण्यासाठी आपल्याला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे खूप महत्त्वाचे असलेले दिसून येते. त्यानंतर आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आर्थिक प्रारूपांची निर्मिती प्रत्यक्षात घडणाऱ्या आर्थिक घटनांचे आकलन होण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र साध्या आणि सोप्या प्रारूपांची निर्मिती करून त्यांचा वापर करते व त्यानुसार प्रत्यक्ष व्यवहारातील घटनांशी किंवा वर्तनाशी सांगड घालून गुंतागुंत समजावून घेण्यासाठी या प्रारूपांची मदत होते. ही प्रतिमाने देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच सरकारच्या धोरणांचे परिणाम अभ्यासण्यासाठी देखील या प्रतिमानांचा उपयोग आपल्याला झालेला दिसून येतो. एखाद्या वस्तूला भविष्यामध्ये मागणी किती असेल याचा अंदाज बांधण्यासाठी देखील ही प्रारूपं उपयुक्त असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच एकंदरीत अर्थव्यवस्थेतील आर्थिक परिस्थितीचा आढावा करण्यासाठी विविध प्रतिमाने तयार केले जातात, सिद्धांत निर्माण केले जातात आणि हे सिद्धांत निर्माण करण्याचं काम सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र करते. त्याबरोबरच विविध संज्ञा, संकल्पना, आर्थिक परिभाषा, विश्लेषणाची साधने यांचा विकास करून अर्थशास्त्राला महत्त्वाचे स्वरूप प्राप्त करून देण्यामध्ये सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र याचे योगदान महत्त्वाचे आहे. तर आर्थिक प्रारूपांची निर्मिती करण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल.
त्यानंतर व्यावसायिक निर्णय किंवा उद्योजकांना उपयुक्त. उद्योजक वर्गाला उत्पादन कार्य करत असताना अनेक आर्थिक निर्णय घ्यावे लागतात. मग त्यामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करावे, कोणत्या पद्धतीने करावे, कोणत्या ठिकाणी करावे, असे अनेक आर्थिक निर्णय त्याने घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेत असताना त्यांना सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण उपयुक्त ठरते. उद्योजकांना वस्तूची किंमत, उत्पादन खर्च, गुंतवणूक, महत्तम उत्पादकता ह्यासारखे आर्थिक निर्णय घेण्यासाठी किंमत सिद्धांताचा उपयोग या ठिकाणी झालेला दिसून येतो. तसेच अर्थशास्त्राचा अभ्यास, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उत्पादनाच्या भविष्यकालीन मागणीचा अंदाज बांधण्यासाठी देखील उद्योजकांना उपयुक्त असलेला दिसून येतो. म्हणजेच उद्योजकाने किंवा उत्पादकाने जे काही वस्तू उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाला भविष्यामध्ये किती मागणी असेल किंवा नसेल याचा अभ्यास करण्यासाठी त्यांना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग उद्योजकांना देखील आपले आर्थिक निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचे असलेले दिसून येते. त्यानंतर शासनाला उपयुक्त किंवा सरकारला उपयुक्त. देशाच्या सरकारला आर्थिक धोरणांची निश्चिती करत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. देशातील लोकांचे आर्थिक कल्याण करण्यासाठी आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक आर्थिक धोरणं सरकारला राबवावी लागतात. मग ती कशी राबवली जावीत की जेणेकरून त्यातून देशाचा आर्थिक विकास आणि देशातील लोकांचं आर्थिक कल्याण होईल हे अभ्यासावे लागते. त्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग शासनाला होतो. सरकारकडून करविषयक धोरण, सार्वजनिक खर्चविषयक धोरण, किंमतविषयक धोरण, संसाधनांच्या वाटपासंदर्भातील धोरण अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखली जातात आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते आणि त्यातून देशातील लोकांचं आर्थिक कल्याण जास्तीत जास्त कसं साध्य करता येईल ते बघितले जाते. आणि ते आर्थिक कल्याण घडवून आणण्यासाठी ही धोरणं कशा पद्धतीने राबवली जावीत याचं विश्लेषण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. आणि म्हणून सरकारला उपयुक्त हे देखील एक महत्त्व या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया. भारत सरकारने कल्याणकारी अर्थशास्त्राची भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहे. म्हणजे भारत सरकारने कल्याणकारी अर्थशास्त्राचा स्वीकार या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे देशातील लोकांचं आर्थिक कल्याण जास्तीत जास्त करण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. मग हा खर्च कोणत्या पद्धतीने करावा आणि त्यातून देशातील लोकांचं आर्थिक कल्याण वाढवून राहणीमानाचा दर्जा कसा वाढवता येईल त्यासाठी देशाचं सरकार प्रयत्न करते. आणि हे सर्व करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास करते. शासनाकडून विविध प्रकारच्या करांची आखणी केली जाते. आता ही करांची आखणी करत असताना कोणत्या करापासून शासनाला जास्त उत्पन्न मिळेल, कोणत्या कराचा परिणाम कोणत्या व्यक्तींवरती होईल. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शासनाकडून उत्पन्न कर आकारला जातो, त्याला आपण इन्कम टॅक्स असं या ठिकाणी म्हणतो. हा कर शक्यतो ज्या व्यक्तींचं उत्पन्न जास्त आहे अशा लोकांवरती आकारला जातो. कारण अशा लोकांवरती आकारल्याने त्याचा भार त्या लोकांवरती पडत नाही किंवा कर रूपाने काही उत्पन्न सरकारला दिलं तरी त्यांना काही दुःख वाटत नाही. पण जर हाच कर शासनाने गरीब लोकांवरती आकारला की ज्यांचं उत्पन्न कमी आहे तर त्याचा दुष्परिणाम या गरीब लोकांवरती होईल. म्हणजेच आधीच या लोकांची परिस्थिती गरिबीची असते आणि कर आकारल्याने परत शासनाला उत्पन्न द्यावे लागेल, साहजिकच त्यांच्या कल्याणावरती परिणाम झालेला दिसून येईल.
तर एकंदरीत कराची आकारणी करत असताना कोणावरती कर आकारावा, कोणावरती कर आकारू नये, यासारख्या गोष्टींवरती निर्णय घेत असताना सरकारला सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र या ठिकाणी उपयुक्त ठरते. तर अशा पद्धतीने आज आपण सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्राचे महत्त्व याचे थोडक्यात या ठिकाणी अभ्यास केलेला आहे.